4 पोलीस टीम आरोपीची शोध लावण्यासाठी तयार केलेली आणि रवाना केलेली आहे। कांदा दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव घसरलेला आहे। शेतकऱ्यांचं अंदाजे 175 ते 200 कोटींचं नुकसान याच्यामध्ये झालंय। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कांद्याच्या दरात जवळपास 600 रुपयांची तर मागच्या 15 दिवसात तब्बल 1000 रुपयांची घसरण झालेली आहे। बाजारभाव खाली आलाय आणि त्याला कारण लासलगाव सह देशांतर्गत विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची झालेली मोठ्या प्रमाणातली आवक असं आहे। या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा म्हणजे खर्च सुद्धा फिटत नाही आणि या बाजारभाव वाढण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी होईल तेवढी आपला कांदा हा लाल कांदा निर्यात केला पाहिजे आणि शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे हा विचार केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करावी आम्ही विनंती करतो। बांगलादेशमध्ये हिंसाचार चालू असल्याने तेथील आयपीच्या संदर्भात गव्हर्नमेंट ओपन न केल्यामुळे अतिशय कमी प्रमाणात कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होतोय आणि सौदी अरेबिया असेल जग गल्फमधल्या कंट्री तेथे आपल्याला कॉम्पिटिटर असलेला पाकिस्तान आणि चायना तो कांदा तेथे आपल्याला कॉम्पिटिशन करत असल्यामुळे गेल्या सातत्याने कांद्याचे बाजारभाव हे घसरत चालले।